नमस्कार, रामराम मंडळी. सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या श्री स्वयंभू महादेव मंदिरात रामनवमीचा सोहळा साजरा करण्यात येतो. श्रीराम जन्म उत्सव दाखवण्यात येतो. तर त्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा जाणार आहोत. तर आज माझा दादा पण आला आहे मुंबईवरून, अविषय दादा. तर आता आम्ही निघालो आहोत आमच्या स्वयंभू महादेव मंदिरात. आता श्रीराम. जय श्रीराम. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जय श्रीराम. मंदिराच्या परिसरात आल्यानंतर एक नंबर खरोखर भारी वाटतं आणि सर्व काही विसरायला होतं आणि ओढ लागते ती फक्त स्वयंभू महादेवांच्या दर्शनाची. ठीक 12 वाजता जन्मोत्सव कार्यक्रम चालू होणार आणि माणसं जशी येत आहेत, गर्दी होत आहे भरपूर प्रमाणात. राम जन्मोत्सव कीर्तनाला सुरुवात झाली आहे. त्या अगोदर आपण दर्शन घेऊया श्री स्वयंभू महादेवांचं. प्रभाते मनी राम चिरंजीत बाकी काहीच करू नको. बरं तुम्ही म्हणाल किंवा आम्ही म्हणतो बाबा समर्थ तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 100% वागणार. आम्ही आता प्रभाते मनी राम चिरंजीत सकाळी उठल्या उद्यापासून हा आपलं पण कसं असतो उद्यापासून तुम्ही सगळे 500 जण आहात, पण एकट्याचा आवाज यायला पाहिजे तर 500 जणांचा आवाज मोठा यायला पाहिजे. 500 जणांचा मोठा. परत एकदा प्रभू रामचंद्र भगवान की जय. असं आलं पाहिजे. राम नाम तुम्ही जर सकाळी उठल्या जर घरात घेतलं मग पुढे लांब रांग लागली. समर्थ महाराज मी आता पुढे राम नाम सुरू केलं घ्यायला. आता पुढे काय करू? आदेशने श्रीरामांचे गाणे म्हणायला सुरुवात केली आणि सर्वांनाच गुंडू मिस्त्री बुवांची आठवण झाली. कीर्तनकार बुवांनी देखील श्री गुंडू बुवांचं स्मरण केलं आणि कीर्तनाला सुरुवात केली. श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला आता सुरुवात होत आहे. सर्वांनी नक्की या क्षणाचा आनंद घ्या. पुत्र जन्मला ऋषिकेश
प्रभू श्रीरामांच्या जयघोषात श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडलाय. श्री स्वयंभू महादेवांच्या भेटीनंतर जमलेले भाविक भक्तजन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेत आहेत. रामनवमी विशेष प्रसाद सुंटवडं घेऊया. आता लहानपणी खाऊ कंटाळा यायचो आणि आता खूप हवं असं वाटतं. श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न झालाय आणि आता श्रींची पालखी निघाली आहे किसरीचेवाडी येथील श्री हनुमान मंदिराला भेट द्यायला. हनुमान मंदिराच्या इथे पालखी जात आहे. तर जाऊया तिथे दर्शनासाठी. हो दादा तू काय बनवला काही बघता तो याचं लक्ष. श्री हनुमान मंदिरात श्रींच्या पालखीचे पूजन चालू आहे आता. श्री हनुमान मंदिर येथून श्रींच्या पालखीचे आगमन झाले आता स्वयंभू महादेव मंदिरात.
सर्वांनी पुन्हा एकदा दर्शन घ्या श्री स्वयंभू महादेवांचं. आज श्रीराम नवमी उत्सवाचा कार्यक्रम दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. कसा वाटला नक्की सांगा. कमेंटमध्ये जय श्रीराम एकदा नक्की टाईप करा. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओत.